नमस्कार. आपण आत्ताच न्यूज यात्रा पाहायला सुरुवात केलेली आहे. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मनामध्ये नेमकं काय चाललेलं आहे असा प्रश्न पडावा अशी घटना आज विधिमंडळात घडली. विधान परिषदेमधून उद्धव ठाकरे यांना निरोप देताना देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की हात पकडना था उन्होंने बात पकडी. त्याच्यावरचं शेर आपण नंतर ऐकणारच आहोत. आणि त्याला उत्तर देताना उद्धव ठाकरेही असं म्हटले की देवेंद्र फडणवीस खरंच बोललेले आहे, पण वो बात कौनसी थी, ती गोष्ट कोणती होती 2019मध्ये ज्यामुळे हे दोन पक्ष वेगळे झाले होते. आणि या दोघांच्याही आत्ताच्या या वाक्यामुळे भविष्यामध्ये पुन्हा शिवसेनेला भारतीय जनता पक्ष अर्थात उद्धव ठाकरेंसोबत भारतीय जनता पक्ष जाऊ शकतो का, अशाही चर्चा काही कालांतराने सुरू होतील. त्याला आता काही वेळ लागणार नाही. अर्थात त्या चर्चांमध्ये काही फार दम नसतो, पण आजच्या या दोघांच्याही प्रतिक्रियांमधून 2019मध्ये मुख्यमंत्री पदावरून जो वाद झाला होता तो पुन्हा चर्चेत आलेला आहे. आणि उद्धव ठाकरेंनी त्या परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीसोबत जाण्याचा जो निर्णय घेतला होता तर तो योग्य होता की अयोग्य होता, आता हा चर्चेचा विषय जरी नसला तरी त्याचं मूळ कारण काय आहे या बाबतीत दोघांनीही अप्रत्यक्षपणे विधिमंडळाच्या सभागृहामध्ये आज आपलं मत व्यक्त केलं. आणि त्यातून पुन्हा या दोघांच्या नात्यामध्ये जो दुरावा निर्माण झाला होता तो आता संपतो की काय अशी चिन्ह निर्माण झालेली आहे. खरं तर उद्धव ठाकरे असं म्हटले होते एका जाहीर सभेमध्ये, एक तर तू राहशील किंवा मी राहील असं ते देवेंद्र फडणवीसांना म्हटले होते. परिस्थिती उलटी झालेली आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडं आत्ता गमावण्यासारखं फार काही राहिलेलं नाही. राज्याच्या सत्तेतून बाहेर गेलेले आहे. विरोधी पक्ष म्हणूनसुद्धा ते जवळपास आता डिक्लाईन झालेले आहे. आणि मुंबई महानगरपालिकासुद्धा त्यांच्या हातातून गेलेली आहे. त्यामुळं या सगळ्या विधिमंडळातल्या भाषणातून आपण काय अर्थ काढायचा हे ज्याने त्यांनी ठरवायचं आहे. एका बाजूला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेपुरते एकत्र आले होते. तेही भविष्यामध्ये एकत्र राहतील का याची शाश्वती अद्याप तरी नाही. आगामी काळात खरं तर कोणत्याच निवडणुका नसल्यामुळं आपण आत्ता जी चर्चा करतो आहे त्यामध्ये लोकांना किती इंटरेस्ट आहे हा सुद्धा विषय आहे. परंतु अशाच गोष्टींमधून सगळ्या भविष्याच्या राजकारणाच्या दिशा ठरत असतात आणि बदलही होत असतो. अलीकडेच देवेंद्र फडणवीसांचं आणि एकनाथ शिंदेंचं सातारा जिल्हा परिषदेपासून असेल, संभाजीनगरमधील वाद असेल, बदलापूरचा वाद असेल, या दोन पक्षामध्ये प्रचंड शह-काटशहाचं राजकारण सुरू आहे. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार असतो. या न्यायाने एकनाथ शिंदेसुद्धा त्यांचा पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु भारतीय जनता पक्षाला ते आवडत नाही असं स्पष्टपणे जाणवत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे काही कालांतराने नकोसे झाले तर उद्धव ठाकरे पुन्हा त्यांना चॉईस असू शकतात का अशी चर्चा भविष्यात होऊ शकते. त्या चर्चेची ही सुरुवात आहे. आणि हे मी का बोलतो आहे तुम्हाला लक्षात येईल आपण देवेंद्र फडणवीसांच्या आणि उद्धव ठाकरेंच्या दोघांच्याही या प्रतिक्रिया ऐकल्यानंतर मी जे काही बोललो ते तुम्हाला अत्यंत स्पष्टपणे लक्षात येईल. त्यामुळे आपण जाता जाता सगळ्यात शेवटी या दोघांच्याही अत्यंत थोडक्यात प्रतिक्रिया ऐकणार आहोत. तर आपण ऐकूयात. आता 19ला काय झालं, जे काय झालं, आम्ही वेगवेगळे झालो आणि म्हणून मला केवळ एक शेर या ठिकाणी ऐकवायची इच्छा आहे. साजिश की सौगात पहनकर बैठ गए, अनचाहे हालात पकड़कर बैठ गए. साजिश की सौगात पहनकर बैठ गए, अनचाहे हालात पकड़कर बैठ गए. जिनको मेरा हाथ पकड़कर चलना था, हैरत है वो बात पकड़कर बैठ गए. मुख्यमंत्री महोदय, आपण जे बोलत ते अगदी खरंय. माझा पिंड हा राजकारणाचा नाहीये. माझा मूळ स्वभाव हा कलाकाराचा आहे. आणि एवढं उत्तम वर्णन तुम्ही केल्यानंतर, एवढं तुम्ही मला जवळून ओळखता म्हटल्यानंतर ऐसी कौन सी बात थी कि और किसी का हाथ पकड़ना पड़ा.